सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या होणार मतमोजणी। मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी, निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठापणात। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा उद्या निकाल। धाराशिवमध्ये झेडपीच्या 55 जागांसाठी 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी 293 उमेदवारांचं भवितव्य उद्याच्या मतमोजणीतून उद्या ठरणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान करतानाचं मोबाईल कॅमेरा चित्रीकरण, केंद्रावर मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल। सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीसाठी 69.76% मतदान। जिल्हा परिषदेच्या 61 गटासाठी तर 10 पंचायत समितीच्या 122 जणांसाठी मतदान। रत्नागिरी जिल्हा परिषद 56 आणि 112 पंचायत समितीसाठी 55.79% मतदान। अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यानं प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती। कोल्हापुरातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, ईव्हीएम तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल। मतदान बॅलेट पेपरवर घ्यावं या मागणीकरता केली होती ईव्हीएमची तोडफोड। सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ, काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप। पुण्यात 827 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद। जिल्ह्यात सरासरी 68.89% मतदान। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीकरता मतदान प्रक्रिया संपन्न। प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू, उद्या निकाल लागणार। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 72.69% मतदान। 13,62,866 जणांनी बजावला मतदानाचा अधिकार। साताऱ्याच्या सुरलीमध्ये निकालापूर्वीच गुलालाची उधळण, भाजप उमेदवाराच्या समर्थकांना विजयाचा विश्वास। एमआयएम वाले देशात हिरवा पसरव बोलतात, पण देशात फक्त भगवा आणि निळा चालणार। नवनीत राणांचं वक्तव्य, तेलंगणातून एमआयएमला काढून देश वाचवा, नवनीत राणांचं वक्तव्य। वाशिम नगर परिषदेत अनेक वर्षांच्या प्रशासक राज्यानंतर अखेर लोकनियुक्त कारभाराला सुरुवात। नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहराची सूत्र लोकप्रतिनिधींच्या हाती। छत्रपती संभाजीनगरमध्ये टीईटी परीक्षेवेळी मंगळसूत्र काढायला लावल्यानं गोंधळ। मंगळसूत्र फक्त दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक, अंबादास दानवेंचं वक्तव्य। आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी, आयुर्वेदापासून परिणाम मिळतो, मात्र त्याचा वापर वाढवायला हवा, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। आम्ही बॅकसीट ड्रायव्हिंग करत नाही, सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती। जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही सरकार चालवत नाही, मोहन भागवतांचं वक्तव्य। संघामुळे भाजपचे चांगले दिवस, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। ज्यांनी आमच्या नीतीचा पुरस्कार केला त्यांचे अच्छे दिन, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला, महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। 2047 मध्ये अखंड भारताची कल्पना करा, भारताला तोडण्याचा विचार करणारे स्वतः तुटतील, भारताला तोडणं आता शक्य नाही, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। भाजप काँग्रेस युक्त झालीये, हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका। संघ हा भारताच्या संविधानाला मानत नाही, हर्षवर्धन सपकाळांची संघावरही टीका। अर्जुन सिंग मोहिते पाटलांवर कारवाई होणार, मुलाला मतदान यंत्राचं बटण दाबायला लावणं चुकीचं, महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती। वर्ध्याच्या कारंजामध्ये शिवसेनेत इनकमिंग, विधानसभा प्रमुख नितीन दर्यापूरकर शिवसेनेत, दर्यापूरकरांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मोबाईल, ऑनलाईन गेमिंग आणि स्क्रीनच्या अतिवापरामुळे मुलांचं मन, मेंदू आणि भावनिक संतुलन धोक्यात, भाजप आमदार चित्रा वाघ यांचं वक्तव्य। नियम कागदावरच, शहर कचऱ्यात, नगरसेवकांनी उचलला कचरा, सफाई कर्मचारी गायब, स्वतः कचरा उचलून डॉक्टर वाघमारेंनी प्रशासनाला दाखवला आरसा। मोदी सरकारकडून बांगलादेशला कोट्यवधींचं दान, संजय राऊतांचा ट्विटद्वारे सवाल। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या घोषणेवर राऊतांची प्रतिक्रिया। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत भागवतांचं वक्तव्य, मी त्या समितीमध्ये नाही, पण त्यांना पुरस्कार दिल्यास पुरस्काराचं महत्त्व वाढेल, भागवतांची प्रतिक्रिया। अमेरिका भारत करारावर विरोधकांकडून जोरदार
मोदी सरकारवर टीका, मोहन भागवत यांच्याकडून मात्र सरकारचं कौतुक. सध्याचं देश ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते लढणार आणि ठामपणे उभं राहणार, मोहन भागवतांचं वक्तव्य. संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार, सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवृत्तीबाबत केलं भाष्य. सरसंघचालक हिंदू असतो, कोणत्या जातीचा नसतो, जो काम करेल तो सरसंघचालक होईल, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. देशाचा विषय येईल तेव्हा सर्वांना एकत्र आलं पाहिजे, भ्रष्टाचाराला समोर आणायचं काम संघ करेल, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. तर आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला, मुंबईतील मराठी माणूस हिंदूच हे भाजपला कळालं, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. काल संघाच्या कार्यक्रमात सलमान खान, संघ शाखेत मुस्लिमांना प्रवेश आहे का, भागवतांनी सांगावं, खासदार संजय राऊतांचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादीबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम, उद्योगमंत्री उदय सामंतांचं विधान. अजितदादांचा 13वा होत नाही तोपर्यंत बोलणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवरून आमदार सुनील शेळकेंचा सवाल, एवढी घाई कशासाठी, शरद पवारांच्या पक्षाला भाजपचं नेतृत्व आणि विचार मान्य आहेत का, असा सवाल उपस्थित. मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अटल सेतूवर उपाययोजना करण्याची मागणी, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजनांची मागणी. पुण्याचे महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक, भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव चर्चेत, उपमहापौर पद आरपीआयचे परशुराम वाडेकर यांना मिळण्याची शक्यता. शरद पवार बारामती दौऱ्यावर, पवारांच्या भेटीसाठी नागरिकांची गोविंद बागेत गर्दी. अमरावती महानगरपालिकेत स्वीकृत आणि स्थायी समितीसाठी मोर्चे बांधणी, महानगरपालिकेमध्ये 8 स्वीकृत सदस्य तर 16 स्थायी सदस्यांची वर्णी लागणार. नाशिकच्या ओझर विमानतळाचं विस्तारीकरण होणार, ओझरमध्ये नवीन टर्मिनल इमारत उभारलं जाणार, फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा. अजित पवार यांना जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून पुरस्कार जाहीर, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार. कल्याण डोंबिवलीत राहुल कोट भाजप आमदारांसोबत मंचावर, राहुल कोट ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक, निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून होते बेपत्ता. झेडपीच्या मतदानानंतर सुनेत्रा पवारांनी मानले मतदारांचे आभार, लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला म्हणून मानले आभार. कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी शाळेला दिली भेट, यावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा. आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये, भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावेत, सरसंघचालक मोहन भागवतांचा सरकारला सल्ला. वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी बाजार समितीत अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय सभेचं आयोजन, आमदार समीर पुणावार यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित. नवी मुंबईत शेडूंग टोल नाक्यावर मनसेचा राडा, 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, मनसे संतापली, वाहनांच्या रांगेत रुग्णवाहिका अडकली, मनसेने टोल प्रशासनाला विचारला जाब. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुख्य जलवाहिनीच्या गळतीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं 10 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद राहणार, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. मुंबईतील सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये कर लागू करा, हा कर आगामी बीएमसीच्या अर्थसंकल्पात लागू करावा, भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकरांची मागणी. यवतमाळमध्ये वाजलं पाकिस्तानाचं लष्करी स्फूर्तिगीत, उमरखेड येथील स्नेहसंमेलनात पाकिस्तानी स्फूर्तिगीतावर नृत्य, भाजप नेते गोपाळ कलानेंची उमरखेड पोलिसात तक्रार. नवी मुंबईतील वाशीममध्ये ट्रकला आग, एपीएमसी मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये घडली घटना, अग्निशमन दलाचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. राजमाता जिजाऊ असे एसटीच्या नव्या बसेसचं नामकरण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती, या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. जेजुरी गडावर पूजेसाठी आणलेला बैल उधळला, अचानक बैल उधळल्यानं भाविकांची पळापळ, सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित. चंद्रपूरमध्ये इराई धरणात यशस्वी मॉकड्रिल, पूरसदृश्य परिस्थितीच्या तयारीसाठी मॉकड्रिल, आपदा व्यवस्थापन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी मॉकड्रिल.
महाराष्ट्रात 3 वर्षात 550 सरकारी शाळा बंद. सरकारी आकडेवारीनुसार 2014 ते 20 या 6 वर्षात तब्बल 70,000हून अधिक शाळांवर टाळ. यवतमाळ शहरात वकिलांना चाकू पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी. पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे आरोपींचा शोध घेऊन कारवाईची मागणी. यवतमाळ पाणीपुरवठा योजना धोक्यात. पाण्याचा उपसा आणि पुरवठ्यासाठी वीज बिल अपुरं. सरकारी कार्यालयांची थकबाकी वसूल न झाल्यानं प्राधिकरणाची आर्थिक कोंडी. देशातील शेतकऱ्यांच्या भवितव्यावरून नवलेंकडून चिंता व्यक्त. स्वस्त शेतीमाल जेव्हा शून्य शुल्कासह भारतात येईल तर शेतकरी देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी नेते अजित नवलेंकडून चिंता व्यक्त. सलील देशमुखांच्या कंपनीतील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला. कंपनीने गुन्हेगारीतून मिळवलेला पैसा कर्जाच्या स्वरूपात लपवला. अर्ज फेटाळताना मुंबईतील विशेष न्यायालयाचं म्हणणं. मुंबईत संघाच्या व्याख्यानमालेचा आज शेवटचा दिवस. व्याख्यानमालेला अक्षय कुमार, महेश मांजरेकर, सुबोध भावे यांची उपस्थिती. अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. दादर मार्केटमध्ये सायरन लावून फिरवली रुग्णवाहिका. फेरीवाल्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन. नाशिकच्या काही भागात थंडी परतली. निफाडचा पारा 14.5 वरून 9.7 अंशांवर. जम्मू काश्मीरसह इतर ठिकाणी होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भागातून शीतलहर सुरू. वर्ध्याच्या पुलगावात आमदार जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा. बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांचा सहभाग. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी. यवतमाळमध्ये किन्ही गावात रखडलेल्या नॅशनल हायवेच्या नालीमुळे आरोग्यावर धोका. ग्रामस्थांचा हायवेवर चक्का जाम करण्याचा इशारा. हिंगोलीत 343 पोलीस पदांसाठी भरती. 21 परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा. परीक्षा केंद्राच्या बाहेर उमेदवारांची मोठी गर्दी. इंदापूरच्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग. पाण्यानं प्रदूषणाची पातळी ओलांडली. पशुपक्ष्यांसह माशांचा अधिवास संकटात. प्रदूषणाकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. कॅनरा बँकेच्या कर्जाशी संबंधित फसवणूक प्रकरणी मेहुल चोक्सीला दिलासा नाहीच. मुंबईतील विशेष न्यायालयानं समन्स विरोधातील मेहुल चोक्सीचा अर्ज फेटाळला. वर्ध्याच्या देवळी पुलगावमध्ये 10 बचत गटांना पीठ गिरणीचं वाटप. आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकाराने पीठ गिरणीचं वाटप. वर्ध्यात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आकलन शिबिराचं आयोजन. डिजिटल साक्षरता दैनंदिन जीवन या संकल्पनेवर शिबिर आधारित. शिबिरासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 5 दिवस टाकरखेड गावात केला मुक्काम. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी. लीलावतीच्या कार्यकारी संचालक पदावरून केली उचलबांगडी. कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रारीनंतर कारवाई. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर 1,51,489 रुपये तर चांदीचा दर 2,41,184 रुपये प्रति किलो. पुणे महापालिकेतील 2 कोटींचं साहित्य खरेदीच्या चौकशीत 20 जण अडकले. अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी. मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये. दरवाढीमुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि बस सारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत मार्गी लागणार. सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित. नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्यानं 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी. राज्यातील 481 नियोजन प्राधिकरणांची महारेराला जोड. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रे पडताळण्याची सोय उपलब्ध. अनियमिततांना पायबंद बसण्यास मदत होणार. मुंबईतच घर हवं या मागणीकरता कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचा 14 मार्चला मोर्चा. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र. कॉपीमुक्तीसाठी पोलिसांना सूचना. वर्ध्यातील देवळीमध्ये आमदार राजेश बकानेंच्या पुढाकारातून रोजगार मेळावा. नोकरीसाठी 150 ते 200 किलोमीटर जावं लागलं तरी जा. राजेश बकाने यांचं युवकांना आवाहन.
महिलांसाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणार महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025 पुरस्कार विजेत्या मयुरा अमर काळेंची प्रतिक्रिया. वर्ध्यात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. हिंगणी ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचं पंकज भोयर यांनी केलं कौतुक. मुंबई विमानतळावर 14 बॅगेज ड्रॉप काउंटर सुरू. प्रवाशांच्या वेळेत बचत करण्याच्या दृष्टीनं काउंटरची व्यवस्था. निधी अभावी सफाई कामगारांच्या भरतीचं टेंडर रखडलं. सफाई कामगार नसल्यानं भंडाऱ्याच्या मोहाडीत नागरिकांनाच करावी लागतेय नाल्यांची सफाई. अकोल्यात गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन शहरात उत्साहात साजरा. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. यावेळी महाप्रसादाचं वाटप. उद्या अंगणेवाडी भराडी देवीची यात्रा. भराडी देवीच्या यात्रेची जय्यत तयारी. मंदिराभोवती आकर्षक सभामंडप. यवतमाळच्या धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा. पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश. श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जळगावच्या पाचोऱ्यात साकारली भव्य रांगोळी. कला शिक्षकाने 7 तासात रांगोळीतून रेखाटली गजानन महाराजांची प्रतिमा. नाशिकच्या मनमाडमध्ये संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा. महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविकांचा सहभाग. गणगण गणात बोतेच्या जयघोषानं आज भंडारा शहर न्हाऊन निघालं. श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शहरात निघाली भव्य पालखी. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. तर बीडच्या परळीत वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त तयारीला वेग. देवस्थान ट्रस्टकडून महाशिवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक रंगरांगोळी. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर बॅरिकेटिंगही केलंय. श्री संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन. या निमित्तानं नागपुरात पालखी आणि मिरवणुकीचं आयोजन. सकाळपासूनच पादुका दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भीमाशंकर मंदिर मात्र महाशिवरात्रीला दर्शनासाठी बंद. मंदिराचं नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं भाविकांच्या सुरक्षेसाठी 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मंदिर बंद राहणार. केवळ धार्मिक विधी आणि पूजा होणार. यवतमाळमध्ये गजानन महाराज पालखी सोहळा. पालखी सोहळ्यात परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी. परिसरात उत्साहाचं वातावरण. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त साकारली रांगोळी. 40 स्क्वेअर फूटमध्ये साकारली गजानन महाराजांची रांगोळी. रब्बी हंगामात वाशिम जिल्ह्यात सुरू चिया पिकाची लागवड. हंगामाच्या सुरुवातीला चिया पिकाला प्रति क्विंटल 21,000 रुपयांपर्यंत कमाल दर. मात्र सध्या दरात घसरण झाली असून सुमारे 18,300 रुपये प्रति क्विंटल दर. गडचिरोलीत कोया कृषी कुंभ सुरू. प्रदर्शनात सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या लाल तांदूळाला चांगला भाव. पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे तांदूळाला मागणी. यामुळे अनेक शेतकरी तांदळाच्या उत्पादनाकडे वळल्याची माहिती. अकोल्यात कृषी बाजार समितीत कपाशीला प्रति क्विंटल 8,000पर्यंत दर. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली. आवक वाढताच तुरीच्या दरात 1,000ची घसरण. चेंबूरमध्ये रहेजा बिल्डरच्या कार्यालयाची वंचितकडून तोडफोड. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींना केली अटक. आरोपींवर गुन्हा दाखल. आज सुट्टीच्या कोर्टात हजर राहणार. बनावट NSE अधिकाऱ्यांच्या प्रकरणात FIR दाखल. सोशल माध्यमावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी म्हणून वावरणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध BKC पोलिसात गुन्हा दाखल. लासलगावच्या शनी मंदिराजवळ उभ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबडून दुचाकीस्वार फरार. चोरीची घटना CCTVत चित्रित. कोल्हापूरमध्ये साखर व्यापाऱ्याला 61 लाखांचा गंडा. राष्ट्रीयकृत बँकेतून 15 ते 20 कोटींचं कर्ज मंजूर करून देण्याचा आमिष दाखवत गंडा. यवतमाळमध्ये देह विक्रीचा व्यवसायावर छापा. पिंपळगाव आणि वाघापूर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 2 महिलांची केली सुटका. मुंबईतील लोकलच्या महिला डब्यात बुरखाधारी पुरुष चढल्याचं प्रकरण. बुरखा घातलेल्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांकडून 200 गॅस सिलेंडरची चोरी. MIDC सिडको पोलिसात गुन्हा दाखल.
पिंपरी चिंचवडमध्ये वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कारवाईत 13 दुचाकी हस्तगत, 2 आरोपींना अटक. जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अंबड पोलिसांनी 5 जणांना घेतलं ताब्यात. कारवाईत 1,22,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. भंडारा जिल्ह्यातील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत महिलेचा विनयभंग, बाजार समितीच्या सचिवाविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.